राम राम मित्रांनो, मी आलो देवर्जना. माझ्या मित्राला सोडायला आलतो. म्हणजे मित्राचं काम होतं, मित्राला घेऊन आलतो. तर निघालो, काम झालं आपलं. निघालो देवर्जनाहून डायरेक्ट धनेगाव. वाटाने भेटू बा आता. आंबे बिंबे भेटतात का बघतो आता जरा. पुढं गर्दी भरपूर जमलेला आहे. मंगलकारीला आहे. मंगलकारीला किती त्या गावात? दोन आहेत वाटतं की तिकडे काय वाटतं की मंदिर. हा बरोबर. इथे काय का मंगलकारीला लग्न चालू आहे. आमचं दुसरं काम होतं, आलतो, झालं काम, निघालो आता परत धनेगाव. देवर्जनाचं मंगल कार्यालय आहे ह्या ठिकाणी. झाडं बिडं भरपूर आहेत व मध्ये. बघितलं का देवर्जना? बघा देवर्जना बस स्टँड. इकडं मारुतीचं मंदिरच आहे का? मारुतीचंच आहे का मंदिर? मारुतीचं मंदिर आहे ह्या ठिकाणी. हो का, देवर्जना बस स्टँड. देवर्जना भरपूर सुंदर आहे बरं का. झाडं बिडं असं गरीब लोक जास्त दिसणार त्या ठिकाणी. नुसतं सावकार लोक राहतात म्हणून बा 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 या ठिकाणी PSIचं फोटो लावलेला आहे. हा, सिलेक्शन झालेलं आहे. देवर्जना भरपूर मोठं गाव आहे बरं का. झाडं पण भरपूर लावले आहेत. गावात कसं झाडं राहिले का गाव वेगळंच दिसतं, एकदम असं झकास. देवर्जनाचं गावात झाडं राहणं गरजेचं आहे बरं का. देवर्जना आला होता गावच्या बाहेर देवर्जना. देवर्जनाचे रस्ते बघितलो का? गावाकडचे रस्ते बघा कसं सुंदर दिसतात, एकदम लहान. एकदम जुनी आठवण येते बरं का रस्ते बघितल्यावर. देवर्जनाहून आता निघालो धनेगाव. बघ हा बघा जंगल कसलं दिसाले. हिर आहे ते या ठिकाणी, त्याच्यामुळं जंगल असेल बहुतेक. बघितलो का रस्ता किती सुंदर दिसाले. सावधान, चला पुढं. आलो देवर्जनाचा वडा आहे. हो काय, देवर्जनाचा वडा. नुसतं जंगल जंगल. हो काय, खाली आहे बेसरम म्हणता आपण याला. बघितलो का? भरपूर दिवसानं अगोदर निघत होतं नुसतं बेसरम तळ्यामध्ये ओढ्यामध्ये तुम्हाला हे झाडं दिसायचे. किती बी उपसून टाका परत येत होते बघा. आता लय दिवसानं मला हे बघायला भेटलं, लहान लहान झुडपं. निघतो आता पुढं दमादमानं. पुढं जर थांबावं, जरा पाणी बिणी घ्यावं आणि निघावं आपलं टाइमपास खरमुरे. आला गावच्या बाहेर पार. हो का, हत्ती बेट सुस्वागतम. डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर आहे. बघितलो का? डोंगरामध्ये काय आहे? मंदिरात कोरलेले मंदिर आहेत. कोणते कोणते मंदिर? हो का, इकडं डोंगर आहे मोठं. हनुमानात. हो का, हत्ती बेट. देवर्जनापासून निघालो होतो. इथं डोंगर आहे, मध्ये मंदिर आहेत म्हणून बा. आता मी पहिल्यांदा चालव इकडं. बोगदा आहे का? थोडं पुढं जाऊन बघू. हो का, हे डोंगरात जायला वाट आहे आणि ह्या ठिकाणी बस स्टँड आहे. हत्ती बेटसाठी बस स्टँड केलेलं आहे. खास हत्ती बेटसाठी केलेलं. म्हणून आता ST का टाइमवर आहे वाटतं सर, आहे का? दिवसातून 1-2 वेळा येत असेल बहुतेक. सकाळी संध्याकाळी. हा, 2 वेळा आहे का? हे बघा, पूर्ण उन्हाळा असल्यामुळं पूर्ण इकडून तिकडून पूर्ण पटांगण दिसायला बरं का. हत्ती बेटचं डोंगर बघितलो का कसं आहे? डोंगर मध्ये मंदिर आहेत बरं का, दुनियाभरचे मंदिर आहेत म्हणून. इथं झाडाखाली काय तर आहे मंदिर, बजरंगबलीचं आहे वाटायला मला बहुतेक. आता झाला, आता निघतो आता शहीदपूर, कवटाळ, मग वलांडी, ते मग धनेगाव जातो. ऊन लय बरं का, भरपूर ऊन आहे. उन्हात काय थांबणं होणं गेलं मला. घाम सुटलेला असं बरबरा. असं उन्हाळा दिवस एकतर एवढं कडक ऊन आहे. मला असं वाटायला की ह्या वर्षी पण पाऊस आणि वारं भरपूर पडणार आहे वाटतंय. बघत आता जातो शहीदपूर. आता इथून निघालो का डायरेक्ट शहीदपूर. मग तर ठीक आहे, चालतो आता पुढच्या गावाला. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. टाटा बाय बाय.